त्या माणसाने आम्हा सगळ्यांना योग्य रस्त्यावर आणून सोडलं, रस्ता दाखवला. थोडं पुढं चाललो आणि मी मागं वळून बघितलं. मला अचानक धक्का बसला. आता तुम्ही पार्ट 1 ऐकला असेल या स्टोरीचं, तर तुम्हाला थोडं कॉन्टेक्स्ट येईल. त्यामुळे पार्ट 1 एपिसोड ना नक्कीच ऐका, याच्या आधीचा एपिसोड. तुम्हाला थोडा कॉन्टेक्स्ट मिळेल की मी काय बोलतो. ठीक आहे, चलो पुन्हा एकदा जाऊन येऊ आपल्या एक्सपिरियन्स सोबत. चला जाऊन येतो. ओके, छोटासा एक रिकॅप देतो. ठीक आहे, या आधीच्या एपिसोडमध्ये ऐकलं की आम्ही कसा प्लॅन केला आणि कसं ग्रहांमध्ये गेलो, जे की एक असं गाव आहे ज्याला चहूबाजूंनी जंगलांनी वेढलेलं. आणि आम्हाला रात्री 7 वाजली, अर्थात संध्याकाळी 7 वाजली, पण रात्रीसारखा गडद अंधार आणि चहूबाजूंनी जंगल. तर आम्ही रस्ता चुकलो जंगलामध्ये. इथून पुढे आता मात्र भीती वाटायला लागली, मनात धडधड सुरू झाली. तरी पण डोकं शांत ठेवून विचार करायला सुरुवात केली. सगळ्यांनाच कळालं की हा तो रस्ता नाही आहे ज्याने आपण आलेलो. म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं की आहे त्या रस्त्याने परत फिरायचं, पुन्हा गावात जायचं आणि कोणाला तरी विचारायचं. त्यातले काही जण म्हणत होते की ते कॅफेमध्ये जाऊन रूम घेऊन राहायचं, पण मी नाही म्हणतो. रस्ता शोधू, काही करून खाली जाऊ, म्हणजे एकदा हॉस्टेलमध्ये पोचलो की आपण निवांत होतो. बरोबर, असं म्हणल्यामुळं आहे त्या रस्त्याने आम्ही सगळेच परत फिरलो गावाकडे. असं वाटलं की वरती गेल्यावर रस्ता सापडेल, पण त्या रस्त्याने वरती येताना आमच्या अडचणी वाढत होत्या, कारण तो रस्ता वापरातला नव्हता. त्यामुळे पायात मोठमोठी दगडं होती, शेजारी काटेची झुडपं होती, वाळलेल्या मातीमुळं धूळ उडत होती. एका हातात फ्लॅश आणि दुसरा हात जोडीदाराच्या हातात किंवा चढताना आधार म्हणून यूज करत होतो. साहिलला तर धुळीमुळे दम्याचा त्रास होऊ लागला, त्यामुळे थोडं थांबवून त्याला पाणी देऊन शांत केलं. पुन्हा गावाकडे येऊ लागलो तेव्हा अचानक लांबून एक फ्लॅश दिसली. आम्ही त्या दिशेनं आवाज दिला, फ्लॅश पाडला, तर तो त्या वाटेच्या अपोजिट दिशेने येत होता. आमचा आवाज ऐकताच त्याने रिप्लाय केला. आम्ही त्याला कसोलची वाट विचारली. त्यानं कणखर पहाडी आवाजामध्ये सांगितलं, अरे ऊपर आ जाओ, ऊपर एक आ जा रे हो. मला पहाडी थोडी बहुत समजत होती, त्यामुळे तो काय म्हणतोय मला जाणवलं. आम्ही लगेच फास्टमध्ये पुन्हा वरती गेलो, तर तिथे एक आजी बसलेली दिसली. पाठीवर लाकडाची मोळी घेतलेली वयस्क आजी आम्हाला बघताच पहाडी आवाजात आणि भाषेत विचारली, के जा रहे हो? म्हणजेच कुठं निघालाय. आम्ही सांगितलं कसोल. कसोल म्हणल्या तिनं आम्हाला पहाडी भाषेत चांगल्या शिव्या हसडल्या आणि म्हणाली, अंधाराच्या आधीच जायचं, इतनी देर के कर रहे थे. असं म्हणून तिनं योग्य रस्त्याकडे बोट दाखवलं. तेवढ्यात मागून एक माणूस आला फ्लॅश घेऊन. तो म्हणाला, मी पण खाली चाललोय, माझा एक मित्र 5 मिनिटात वर येतोय, त्याला घ्यायला मी निघालोय, चला. असं म्हणून तो क्षणाचाही विलंब न करता झप 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 पुढे चाललो. आम्ही गडबडीने त्याच्या मागे गेलो. तो इतक्या फास्ट होता की आम्हाला त्याचा स्पीड मॅच करणं जमत नव्हतं. शेवटी ओळखीचा रस्ता दिसू लागला आणि आम्ही त्या माणसासोबत खाली आलो. पण कहाणी इथं संपत नाही बरं का, यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. तर आम्ही त्या माणसासोबत ग्रहण गावाच्या पायथ्याशी आलो, जिथं आमचं चहापान झालेलं. तिथंपर्यंत आल्यावर आम्ही त्याचे खरंच मनापासून आभार मानले. त्याला 100 रुपये देऊ केले आणि आम्ही पुढे निघालो. जाताना तो म्हणाला, मी तुम्हाला अजून थोडं पुढं सोडतो, माझा मित्र येतोय फक्त 2च मिनिटात खालून. असं म्हणून त्यानं आम्हाला पुढं सोडलं आणि आम्ही पुढं चालू लागलो. मी थोडं पुढं गेल्यावर मागं वळून बघितलं. तोवर सोबतचे सगळे गडबड करीत होते पुढे जायची, कारण एकतर रात्र होती त्या रस्त्यावर, लाईट गाडी कोणीच नव्हती, आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे त्या वाटेवर रात्रीचे बिबट्या दिसतात असं माझ्या ऐकण्यात आलं. आम्ही जीव मुठीत घेऊन फास्ट चालू लागलो. त्या मार्गावर एकही माणूस नव्हता.
समोर कसोलची लाईट दिसली आणि जे सकाळी झाड पडलेलं त्याची कटिंग सुरू होती. हे सगळं बघून जवळपास 2 तासाने जीवात जीव आला आणि आम्ही कसोलमध्ये हॉस्टेल रूमवर पोचलो. जात असताना माझ्या मनात सारखं वेगळंच येत होतं, कारण जेव्हा तो माणूस आम्हाला सोडला आणि तिथं थांबला, त्यानंतर पुढे गेल्यावर वळून बघितलं तर त्यावेळी तो माणूस तिथं नव्हता. ना आजूबाजूला फ्लॅश दिसत होता, ना त्याची काही एक हालचाल दिसत होती. आय वॉज टोटली ब्लँक. आता सगळ्यांना वाटेल की हे माझं इल्युजन असेल. ठीक आहे, मी असं मानतोय, पण त्याचं ते वाट बघण्याचं कारण आणि तो म्हणाला तसं की त्याचा मित्र 2 मिनिटात येतो, त्याचं काय? इनफॅक्ट त्या माणसानंतर आम्हाला कसोलच्या स्पॉटपर्यंत एकही माणूस वरती जाताना दिसला नाही. जर त्या 2 स्पॉटमध्ये पूर्ण अर्ध्या तासाचं अंतर होतं आणि तो माणूस तर म्हणत होता की 2 मिनिटात येतो मित्र, मला हे गणितच कळालं. मी प्रज्ञाला पण विचारलं, तुला कोण दिसलं का वाटत? तिनेही नकार दिला. सेम शिवम, साहिल, भावेश यांनी पण कोणालाही बघितलं नाही वरती जात. त्यावेळी मी निरुत्तरित झालो आणि अनेक प्रश्नांची उत्तरं त्या जंगलामध्ये विरून गेली. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी विचित्र घडलं. जेव्हा हॉस्टेलमध्ये परत आलो त्यावेळेस मॅनेजरने मला लय सुनावलं. म्हणजे दोस्तीच्या यारीच्या गोष्टीमध्ये त्यानं ओरडला की तुम्ही रात्री का परत आला? तुम्हाला माहित आहे का, त्या रोडवर कित्येक लोकांना विचित्र अनुभव आले. ये पहाड है भाई, या पंगे मतले ना, कुछ भी हो सकता है. आता मला खात्री पटली की तो माणूस त्याच्या मित्राला आणण्यासाठी येत नव्हता. या माझ्या पहिल्या अनुभवातून जरी मी जंगलात हरवलो तरी मला काहीतरी सापडलं. या अनुभवाने खूप शिकवलं. नंबर 1, जेव्हा बडे बुजुर्ग, थोर व्यक्ती काहीतरी करू नका म्हणून सांगत असतात तर ते त्यांच्या फायद्यासाठी नाही तर आपल्यासाठी सांगत असतात. जसं त्या गावात त्या कॅफेमध्ये ती आजी सांगत. नंबर 2, एखाद्या अनोळखी रस्त्यावर जाण्याआधी पूर्ण माहिती घेऊन जा. ॲटलिस्ट ऑफलाईन मॅप डाउनलोड करू. नंबर 3, प्रत्येक वेळी आपणच बरोबर असू असं नसतं ना. जसं पूर्ण रस्ता माहीत असल्यासारखं पुढे जाऊन रस्ता हरवून बसलो. नंबर 4, एखादा रस्ता हरवतो त्यावेळी काही अंतर मागे फिरण्यात संकोच, इगो बाळगू नये, कारण अशा वेळी नवीन आणि योग्य रस्ता तसेच वाटाडे पण सापडू शकतात, जसे ती दिसलेली फ्लॅश लाईट आणि ती आजीबाई. नंबर 5 आणि लास्ट, जर तुम्ही कोणतीही गोष्ट संयमाने, शांतीने केली तर या युनिव्हर्समधील एखादा घटक तुमच्यासोबत वाटाड्यामधून, एंजलमधून देवदूत बनून येतो. म्हणजे शाहरुख खान म्हणतो ना, खोटं नाही, अगर किसी चीज को तुमने शिद्दत से पाने की कोशिश की तो पूरी कायनात उसे तुमने मिलाने की साजिश में रहती है. हे सगळं बरोबर, सगळं बरोबर, पण माणूस नक्की होता गो? आणि त्याने असं का म्हणलं की 2 मिनिटात मित्र येतो आणि त्या रस्त्यावर एकही माणूस का नाही जाताना दिसला? असे अनेक प्रश्न, पण उत्तर मात्र मिळालेच नाही, अजूनही निरुत्तरित. तर मित्रांनो, कसा वाटला हा एक्सपिरियन्स, कसा वाटला हा एपिसोड, मला नक्कीच कळवा. आणि हो, तुमचेही काही एक्सपिरियन्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता, DM करू शकता, मेल करू शकता. तर भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये एका पुढच्या एक्सपिरियन्ससह. तोपर्यंत गुड बाय. तुम्ही ऐकत होतात चला जाऊन येतो, रिटर्न अँड होस्टेड बाय तेजस कुंभार.